नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीबेन पॅरालिसिस सेंटर इथे संभाजी भोसले हे 2 महिन्यापूर्वी आले होते आणि त्यांची कंडिशन अशी होती, कारण ते एका वृद्धाश्रमात होते. तिथून आपल्या इथे ट्रीटमेंटला आले. वृद्धाश्रमात काही ट्रीटमेंट झाली नाही, फक्त नर्सिंग केअर झालं. 3 वर्ष होतो बाहेर. 3 वर्ष होते. 3 वर्ष बाहेर होतो. तर बाहेर नुसते पैसे त्यांनी बाकी का उपचार केले नाही, ट्रीटमेंट काय नाही. नुसतं ड्रायपर बदलायचा, जेवायचं, नाश्ता द्यायचा, चहा द्यायचा, बस. बाकी काही नाही. ट्रीटमेंट असं काहीच नाही. आणि आले तेव्हा वेट लॉस पण भरपूर होतं. आल्यानंतर त्यांचं मेन म्हणजे वेट गेन पण झालं, वजन पण वाढलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आले होते तेव्हा लिटरली त्यांना उचलून आणलं होतं. पण 2 महिन्यानंतरची जर सिच्युएशन बघितली, आमच्या स्टाफने खूप सगळ्यांनी मेहनत घेतली, म्हणूनच भोसले काकांमध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. पाऊल उचलायला लागलेत, स्वतः चालायला सुद्धा लागलेत. फक्त स्टिकचा सपोर्ट लागतो आहे. आणि त्यांची स्ट्रोकची हिस्ट्री होती 3 वर्षापूर्वीची, पण त्यांचीसुद्धा इच्छाशक्ती प्रबळ होती, की आल्यापासून त्यांनी ठरवलं होतं की मला चालायचं आहे. म्हणून आज ते स्वतःच्या पायावरती खूप चांगल्या रीतीने चालायला लागले आहेत. आणि प्रत्येक व्यक्तीला एवढंच हवं असतं की आपला माणूस बाथरूमपर्यंत गेला तरी तो सॅटिस्फाईड असतो. कारण वॉशरूमला नेणं आणणं हे ठीक आहे, पण डायपर चेंज करणं, आंघोळ घालणं हे प्रत्येकाचं एक टास्क असतो. पण त्यांचं आता मिनिमम ते चालत आहेत. 2 महिन्यापूर्वी आले होते तेव्हा टोटली बेडरिडन असल्यामुळे 1 महिन्यात ते स्वतः स्टेप चढणं उतरणं ह्या गोष्टी करत होते. आणि आत्ता 1 महिना कंप्लीट झाला, 2 महिने पूर्ण होऊन आज ते चालायला लागले आहेत. बाबा आले तेव्हा कसे होते तुम्ही? उचलून आणलं होतं खालनं उचलून नाही आणलं तुम्ही होता ना त्यावेळेस. हो, आज चालतायत. हां, आता मग नंतर या मशिनी येते लावल्या. स्वतःचे मग काही 10% बाजार, 90% तुमचं. तुमची पण इच्छा होती ना चालता आलं पाहिजे, चालता यायलाच पाहिजे ना. मग झाली इच्छा पूर्ण. आता बाथरूमला हळूहळू जायचं नाही, धरायला लागतं कोणतरी 5-6. हो, पण आता थोडंसं तुम्हाला बॅलन्स येतोय. प्रयत्न करायचा हळूहळू, म्हणजे कोणीतरी सोबत घ्यायचं, पण प्रयत्न करा. तर अशा प्रकारे भोसले काका खूप चांगल्या रीतीने चालतायत. हे सगळ्यांनी भोसले काकांसाठी टाळ्या वाजूयात आपण. छान चालायला लागले. जय रास्तापेठ नावाप्रमाणेच भोसले आहेत. गुड वर्किंग केलं. महाराजांचं रक्त सळसळतं. नाही, बोलायला लागतं बरं का मॅडम.